हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. झालं का सगळ्यांचं फराळाचं? अहो मी तर झोपली होती भावा बहिणीनं. आज आहे ना माझं काय झालं माहिती का, जरा डोकं फनफान करत होतं. त्याच्यामुळं जरा थोडासा आरामच केला मी आज. त्याच्यामुळं आज भावा बहिणींना तुमची पूनमताईचे व्हिडिओ पण नाहीत आले. एक व्हिडिओ टाकला मी सकाळी, नाही 4-4, 5-5 व्हिडिओ टाकायची. आणि त्याच्यात काय झालं माहिती का, हे सगळे गेल्यामुळं थोडंसं कर्माना पण असं घर रिकावं वाटायला लागलं. आता पुरी येऊस तर त्यात तुमचं दाजी बी काय झालं तालुक्याला गेलं ना, त्याच्यामुळं हे व्हायला लागलं ना, एकटं वाटायला लागलं. तर भाऊ बहिणींनो, आता तुम्हाला मी सांगते खरं कारण. योगी इथून जाण्याचं आता काय झालं माहिती का, योगी प्रत्येक वेळेस म्हणते भांडणं व्हायच्या आधी मी गेली, म्हणजे भांडणं व्हायच्या आधी आलं. ते काय झालंय, आव्या भाऊ योगीचा पण आहे आणि माझा पण आहे, म्हणजे तुमच्या पूनमताईचा पण आहे. पण ती प्रत्येक वेळेस असंच झालं, ज्या वेळेस आपण आव्याला काय 4-2 गोष्टी त्याच्या हितासाठी बोलायचं म्हणलं ना, की ती योगीनं उचलून धरलं पहिल्यापासूनच. आणि उचलून धरून त्याच्यातून भांडण तयार झाले प्रत्येक वेळेस. मग आता आई ना आव्या दोघं बी आलती. आई आता आव्याला इथं माझं, म्हणजे मी कामासाठी त्याला बडबड करायची, की माझं म्हणणं काय असायचं की ज्यावेळेस तुमचं दाजी कामाला जाते त्यावेळेस ते आता काम काय इकडं गावाकडं सारखं नाही लागत, पण आता लागतंच कधी मधी. तर त्याला म्हणलं कामाला जात जा म्हणलं, रोजची रोज तेवढं तुला 10-5 रुपये होते तुझी गाडीचा हप्ता आहे तर म्हणलं, गाडीचं म्हणजे हे आलं ना, काय म्हणतात, हप्ता आल्यावर तुला ह्याला त्याला पैसे मागावं लागायचं नाही. ह्या दृष्टिकोनातून मी त्याला बोलायचे ना. आता एक सांगते गाडी घेतली म्हणून, पण ह्याच्या आधी पण मी त्याला बोलायची की आव्या, ह्या जीवनात पैशाला महत्व आहे. तू जर 4 पैसे कमावशील तर तुझी इमेज राहील. जीवनात येऊन काय नाही काय करून दाखवायसाठी माणूस जन्म घेतं. आपण लोकांच्या जीवावर जगायचं नाही भावा, असं मी प्रत्येक वेळेस मी त्याला सांगत आलेली आहे. आणि हिथून महाग बी मला माझ्यापाशीच त्याला ठेवायचा होता. त्यावेळेस काय मी सोशल मीडियावर काम करत नव्हती भावा बहिणींनो, पण माझ्यापाशी काय ह्यांनी त्याला राहूच दिला नाही. माझं कसं म्हणणं आहे की आव्याला स्वतःच्या पाया उभा करायचा, त्याची स्वतःची एक ओळख त्यांनी निर्माण करावा, ही माझ्या पहिल्यापासून डोक्यात राहायचं. म्हणून मी आव्यासाठी माझा जीव पहिल्यापासून भावा बहिणींनो लय तुटलाय झाटलाय, पण मी त्याच्याबरोबर सक्त वागती का, प्रेमाने लय लाड करून आपण जर काय गोष्टी समजावायच्या म्हणलं ना, की काय माणसांना प्रेमाचा फरक पडत नाही, तो त्या प्रेमाचा गैरफायदा घेत असतो. जे आपण करतो ना प्रेम त्या पुढच्या माणसावर, जे भाऊ झालं, बहीण झालं, लेकरं झालं, जे आपण लाड करतो, प्रेम करतो, म्हणजे प्रेम हे असतंच, पण जे लाड असतो ना, तो लाड वेगळ्या पद्धतीला जातो. त्याच्यामुळं आहे ना, मी प्रत्येक वेळेस आहे ना आव्या बरोबर झालं, माझ्या पुरी झालं. आता तुम्ही बघताय पिया, शिवन्या, अपूर्वा, लाड तिथं लाड, पण त्यांच्या बरोबर पण मी अशी जास्त काय भावा बहिणींना माहित असेल, मी त्यांना पण कामं करायला होती का, तर कामं करायची सवय, वळण राहिलं पाहिजे. आणि एक वळण असतं, ती वळण लागलं पाहिजे. मी अजून त्यांना बाहेर कुठं नाही भावा बहिणीनं कामाला लावलेलं, म्हणजे पुरींना माझ्या, पण त्यांना अजून बाहेरच्या कामाची जाणीव मी करून दिलेली नाही, की बाहेरून 4 पैसे कसं कमवायचं. 4 पैसे म्हणजे कमवायसाठी त्रास किती घ्यावा लागतो, मेहनत, ह्याची जाणीव झाल्याशिवाय माणूस आहे ना, म्हणजे पैशाची किंमत काय ती त्यावेळेस कळती ज्यावेळेस माणूस स्वतः कमवायला चालू होतो.
तसं आता घरातली कामं मी पुरीला म्हणजे पहिल्यापासून लहान होते तेव्हापासून सवया लावलेल्या आहेत पुरीला. आता शिवण्या लहान धाकटीये, शिवण्याला काय अजून स्वयंपाक भांडी, कारण की ह्या 2 मोठे असल्यामुळे शिवण्यावर काय अजून भार नाही कुठल्या गोष्टीचा. पण तिला पण थोडं थोडं मी आहे ना करायला लावत असते शिवण्याला एक वळण, की बाबा असं जेवणाचं डबं घासायचं, झाडून काढायचं, म्हणजे जी नॉर्मल कामं इथं शिवण्याला करायला येतील अशा पद्धतीची कामं मी शिवण्याला करायला लावते भाऊ बहिणींनी. तसंच मला आपला म्हणजे आवी आहे ना, आव्या तो स्वतःच्या पाया उभा राहावा, त्याने त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळावा. आई त्याला जी जीव लावती आहे त्या आईसाठी त्यांनी थोडंफार झटावा, ही मला प्रत्येक वेळेस वाटत असतं. मग आता काय झालं की आता इथं योग्य होती. आता तुम्ही बघितलं बर्थडे आपण चांगल्या पद्धतीनं साजरा केला हिचा काय म्हणतात शिवण्याचा. आणि शिवण्याचा बर्थडे होऊन पिलूचा आपल्या वाढदिवस आता उद्या परवा दिवशीच काय आता तारीख मी काय बघितली नाही आज किती तारीख आहे, पण पियाचा वाढदिवस आहे आपल्या. त्याच्यात मग तिने म्हणजे आता आईची तब्येत बरोबर नव्हती, मग मी तुमच्या दाजींना म्हणलं जात ह्याच्या आधीपासून, आता तिची तब्येत बरोबर नाही म्हणून नाही, ती चांगली होती तेव्हापासून मी आता कंप्लीट 1-2 वर्ष झालं भाऊ बहिणीनं तिला मी इकडं आणण्याचा प्रयत्न करत होती, पण ती नाही आली. ती अजिबातही आली नाही. मग माझ्या जीवाला थोडं झुरझुर वाटतं की बाबा की आज आपण ह्या माणसाच्या मागं एवढं पळतोय, म्हणजे माझी स्वतःच्या आईसाठी मी माझ्या आईसाठी एवढे पळते, पण माझ्या आईनं कधी काय म्हणतात का नाही, आपण एखाद्याच्या मागं पाळल्यावर ती माणूस आपल्याला भाव देत नाही. तशातली माझी गंमत झाली भाऊ बहिणीनं. मी प्रत्येक वेळेस आईच्या मागं पळते की आई चल तू मायापाशी राहा, तुला काय काम नको करू, तू खाशील सुखा समाधानात, माझी लेक राहतं, माझ्या लेकरांबरोबर राहशील, तू काही सुद्धा काम करू नको आहे, तू माझ्यापाशी राहा. पण आईनं कधी मान्य झाली नाही. मी आईला आहे लावून देऊ का माझ्या नवऱ्याला, तुला न्यायला आहे, येते का माझ्याकडं आहे, राहा माझ्याकडं 4-8 दिवस तरी येत जाय. असे मी प्रत्येक वेळेस मी आईला एक विनवण्या करत असते माझ्याकडे येण्यासाठी, पण आई कधी येत नाही माझ्याकडे. मान्य आहे त्या आव्याला नाही ती तिथं नीट बघत, त्याच्यामुळं नसल येत. पण आव्याला घेऊन का व्हायना ती 4-8 दिवस माझ्यापाशी राहून जाऊ शकते. ह्याच्या आधीचा प्रश्न. आता आव्याला आता मी आईला आणायचं होतं ना, तिची तब्येत बरोबर नव्हती. मग तुमच्या दाजींना म्हणलं, म्हणजे आमचा डिसिजन झालता की आईला माझा स्वतः वैयक्तिक डिसिजन झालता की आईला घेऊन यायची आणि आईची तब्येत चांगली बरी होस तर आईला लावायची नाही. आता ती इथं राहणार नाही, मला माहिती आहे ती इथं राहणार नाही आणि आव्याला सोडून तर कधीच राहणार नाही ती. मग आणि म्हणजे आव्याला पण आणला आव्याला. मग आता तुम्ही सांगा भाऊ बहिणींनो, आव्या बारीक नाही आता, की आव्याला सगळ्या गोष्टीची समज आली पाहिजे. ज्या वेळेस मी काय आव्याला 2 शब्द बोलायला जाईल त्यावेळेस राग येतो योगीला राग येतो. मग तिचं आणि माझं भांडणाचं वातावरण तयार होतं. प्रत्येक वेळेस असंच झालेलं आहे पहिल्यापासून. तिचं माझं प्रत्येक वेळेस असं भांडणाचं वातावरण तयार होतं. आव्याला काय जर 2 शब्द बोलायचं म्हणलं की योगीला राग येतो. आई नाही बोलत, आईला राग येतो, म्हणजे आई जर बोलली तर मी तिला बोलन, त्याच्यामुळं आई बोलत नाही. पण योगी कधी मला नमत नाही, त्याच्यामुळं मला राग येतो. प्रत्येक वेळेस आहे ना आव्यासाठी आमच्या दोघी बहिणी भरपूर अशी भांडणं झालेली, आणि ती खास कारण म्हणजे आव्यासाठीच झालेली. पहिल्यापासून जेवढी मी भांडणं तुम्ही बघितल्यात ना तेवढी आव्यामुळं झालेली आहेत आमच्या दोघीत. मी आव्याला बोललेली तिला आवडत नाही. मग माझा पण अधिकार आहे ना, मी पण बहीण आहे ना, मला का बोलू देत नाही योगी आव्याला? माझा पण अधिकार आहे आव्याला बोलायचा. मी जी बोलत असेल ती काहीतरी त्याच्यातून त्याचं भलं होण्यासाठीच बोलत असेल ना, मग योगी त्याच्यातून वेगळं का काढते? तिला वाटतं का तीच माया करते आव्याला आणि मी करत नाही त्याच्यावर माया, असं आहे का तिचं म्हणणं?
आता काल भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते, परवा दिवशीच मी आव्याला म्हणजे कामाविषयी मी म्हणते की आव्या तू कुठं का होईना तुला सेपरेट काम लावून देते इथं, तू कामाला जा. 600 रुपये दिवसाला रोज, 600 रुपये रोजाने तुला कामाला तुमचं दाजी बी म्हणलं की तुला काम लावून दे, तू जा कामाला. तर आव्या म्हणला की मी घरी जाणार आहे, मला नाही इथं कामाला राहायचं, मला कामाचा फोन येतात तिकडून. बरं आव्याला जर रोज कामाचं भाऊ बहिणीनं फोन येतात तर तो तिथं असताना काय येत नाही तर त्याला फोन कामाचं, इकडं आल्यावर कसं त्याला कामाचं फोन चालू झालं. रोज एक दिवस खडा नव्हता, ती कामाचं फोन नव्हतं, टुक्कार पोरांचं फोन होतं, टुक्कार. आणि ते टुक्कारपणा आता आव्याच्यात कुठून भरलाय. आता मान्य आहे की बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई तो एकटा आहे, त्याला समजून घ्या. अहो समजूनच तुम्हाला सांगते भावा बहिणीनं हिथून महाग पण समजून घेतलेलं आहे. हिथून आता कसं आहे, आपण मग मला एवढंच म्हणायचंय की आता तो एकटा आहे, त्याची बायको नाही त्याच्यापाशी. अहो जाऊन द्या की, अशा किती येतात जीवनात आणि किती जातात. आणि जीवनात कुठली बी वाईट गोष्ट घडत असेल ना तर ती आपल्या चांगल्यासाठी घडत असती, ही माणसाने कधी पण ध्यानात ठेवायचं. जीवनात जर आपल्या कुठली वाईट गोष्ट घडत असेल ना तर त्याच्यातून आपलं चांगलं होणार असतं, पण ती चांगलं करून घेण्यासाठी आपलं सामर्थ्य पाहिजे. म्हणजे आपण त्याला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आता योगी प्रत्येक वेळेस म्हणते भांडणं व्हायच्या आधी आपलं 4 दिवस राहून आलेलं बरं, 4 दिवस राहून आलं. अहो भांडणं होतच झालीच असते का माहितीये का. मी आव्याला काय बोलायचं म्हणलं की योगीला राग येतो भाऊ बहिणीनं, त्याच्यामुळं माझं पण तोंड गप करावं लागतं मला. आता मी काल बोलली नाही जास्त, काय का माहितीये का, म्हणलं नको प्रत्येक वेळेस असंच झालंय, भांडण भांडण भांडण. म्हणलं ज्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं जीवन आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला जसं जगायचं तसं जगू. काय करणार मग, आपला पण नाही इलाज आहे. आपण जर एखाद्याच्या भल्यासाठी जर आपला जीव तुटत असेल आणि त्याला जर भलं करूनच घ्यायचं नसेल तर काय बोलणार आहे आपण, काहीच नाही ना. त्याच्यामुळं हो का, ती जी म्हणते ना ती बरोबर आहे, भांडणं व्हायच्या आधी आपल्या घरी बरं आहे. पण ती भांडणं कशामुळं होत्यात ती नाही तिनं कधी सांगितली. भांडणं होत्यात, पण ज्यावेळेस मोठी बहीण बारक्या भावाला काय बोलायचं म्हणलं ना की तिला त्याचं जमत नाही, त्याच्यामुळं भांडणं होत्यात. तिला वाटतं की आव्यावर फक्त योगीच जीव लावती आव्याला, बाकी कुणी नाही, असं तिचं म्हणणं. पण आव्याला मी लहानपणापासून माझ्या पोटच्या लेकरासारखा सांभाळाय. ज्या वेळेस तो बाळावत्यात होता ना त्यावेळेसपासून मी आव्याला सांभाळायला आहे. आणि मला पण कुठं नाही कुठं वाटतंय की आव्याचं चांगलं व्हावं, आव्याचं चांगलं दिवस यावं आणि आव्या स्वतःच्या पाया उभा राहावा आणि स्वतःच्या हिमतीने जगावा, असं मला वाटतंय. म्हणून मी आव्याला बोलत असते. आणि तो मला जरा भीतो, त्याला माहिती आहे माझ्यापाशी जर राहिलं ना तर त्याला कामच करावं लागणार आहे, मी त्याला घरी बसू देणार नाही. काय नाही काय त्याला कामच करावं लागणार आहे. जरी बाहेर नाही नसला कामाला तरी घरी काम करावं लागेल, घरी नाही केलं तरी बाहेर काम करावं लागलं, असंही त्यांनी ओळखून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे तो मायापाशी राहायला तयार नव्हता. आणि 4 टुपुऱ्या पोरा त्याला फिरायला भेटलं नसतं. तो माझ्यापाशी जर राहिला असताना तर 4 टपुऱ्या पोरा त्याला फिरायला भेटलं नसतं. कारण की माझ्या इथं विषय नाही भावा बहिणींनो टपुऱ्या पोरात जाण्याचा येण्याचा. आता तुमचं दाजी बघितलं किती दिवस करेत गावात, ह्याच्यात कुठं नसतात. त्यांना कुठं बसायचं म्हणलं तरी मला विचारावं लागतं, मी इकडं चाललोय मी तिकडं चाललोय. मी वाईट संगतीच्या माणसांबरोबर कधी राहू देत नाही. ह्याच्यात तुमच्या पूनमताईचं जरी काही चुकत असलं तरी तुम्ही सांगा. आणि मी भांडण केलेले म्हणजे माझी आणि योगीची भांडणं झालेली सगळ्या भावा बहिणींनी बघितले, ती सगळ्यांना दिसतात. त्यांना वाटतं की पूनमताई भांडणं करते, पण भांडणं कशामुळं होतात हे माहीत नाही. त्याच्यामुळं कसं आहे हो का, आता तो इथं होता ती निघाली की तो पण गेला, आणि तो गेला की आई पण गेली, आई पण नाही राहिली. असू द्या, नाही जर आपल्या जर बोलण्यातून जर ते वाईटच जर घेत असेल तर आपण
काय बोलणार आहे पुढं, नाही का? नाही बोलत मग मी, त्याच्यामुळंच मी जास्त करून भाऊ बहिणीनं विषय बोलत नाही.